नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं वराडी ठेचा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवभाजीची रेसिपी सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका। चला तर आपण भाजीला सुरुवात करूया। मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी साधारण 3 स्पून तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी हाफ स्पून जिरं आणि हाफ स्पून मोहरी घालून घेते। आता त्यामध्ये आपण 2 मिरच्या टाकूया। मिरचीला मधून काप देऊ जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही। त्यामध्ये आता आपण 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे। त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि गोल्डनिश होईपर्यंत शिजवायचं। आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आलं लसूणच्या पेस्टला आपण चांगलं शिजू द्यायचं। 2 बारीक कट करून ठेवलेले टोमॅटो घालते। टोमॅटोला चांगलं मिक्स करूया आणि छान शिजू देऊ। साधारण 30 ते 40 सेकंद याला मंद आचेवर शिजू द्यायचं। 30 ते 40 सेकंद झाले। आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊ। साधारण 1 स्पून मी मीठ घालते। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। साधारण 30 ते 40 सेकंद मिक्स झालेला आहे। आता आपण पाणी गरम करायला ठेवून देऊ जेणेकरून आपण ग्रेव्ही मध्ये गरम केलेलं पाणी टाकू शकू। टोमॅटो छान शिजला, यामध्ये आपण बारीक कट केलेला कोथिंबीर टाकू। कोथिंबीर चांगला मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये मसाले घालून घेऊ। मी हाफ स्पून हळद घालते। 3 स्पून साधारण मी तिखट घालते। तुम्ही अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता। 1 स्पून मी कांदा लसूण मसाला घालते। 1 स्पून मी धना पावडर घालते आणि हाफ स्पून मी गरम मसाला घालते। सर्व मसाले घालून झाले की याला छान मिक्स करून घ्यायचं। मसाल्यांना छान स्मॅश करून घेऊया। यामध्ये थोडा बारीक कट केलेला कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीराने चव अशी उत्तम येते। छान मिक्स करून घ्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिट मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गरम केलेलं थोडं पाणी यामध्ये घालू। पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं। मंद आचेवर चांगलं 1 ते 1.5 मिनिट छान मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं। आणि असं स्मॅश करत राहायचं जेणेकरून भाजीला टेस्ट एकदम छान येणार। टोमॅटोला एकदम स्मॅश करायचं। आता यामध्ये आपण थोडी शेव घालून घेऊ। थोडी शेव आता घातल्याने शेवचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरेल, म्हणून मी थोडी शेव आता घालते। आपलं पाणी पण बघा कसं छान उकळते। शेव घातल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊ। मी साधारण 2 बाउल पाणी घालते। तुम्ही पातळ किंवा घट्ट भाजीनुसार कमी जास्त पाणी घालू शकता। याला छान मिक्स करून घ्यायचं। शेव बघा कशा मस्त दिसते। याला मी आता 2 ते 3 मिनिट मस्त शिजवलेलं आहे कमी मंद आचेवर। 2 ते 3 मिनिट होऊन आपली भाजी शिजलेली आहे। मस्त असा कलर आलाय। आता मी यामध्ये कोथिंबीर घालते थोडा आणि परत मिक्स करून घेते। आपण आता यामध्ये आणखी थोड्या शेव घालून घेऊ। या प्रकारे मी थोड्या आणखी शेव घालून घेतलेल्या आहे आणि परत याला मिक्स करायचं मस्त आणि मग शिजू द्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिट मंद आचेवर याला शिजू द्यायचं। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। भाजी किती सुंदर अशी शिजते। वाव, भाजीचा रस्सा पण आटलेला आहे।
काय भाजी दिसते आपली, वाव, मस्तच. यामध्ये आता मी अजून थोडी शेव घालून घेते. मी थोडी शेव घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतली आहे. यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून देते. वाव, काय भाजी दिसतीये, मस्तच. भाजी आपली तयार झालेली आहे. मी याला आता एका बाउल मध्ये काढून घेते. भाजी अशी उत्तमच दिसते बघा. नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीजला सपोर्ट करा. धन्यवाद.